मी विजया प्रभू, आई, आजी आणि मी ह्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजची गोष्ट कोणीतरी मला सांगितलेली आहे, ती तशी तुम्हाला सांगते. ही गोष्ट नारायणप्पांची आहे. नारायणप्पांनी गावी घर बांधलं. तर त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की तू एकदा वास्तुशास्त्रींना बोलव आणि घर दाखव. म्हणजे काही सुधारणा करायची असेल, काही असलं तर ते तुला सांगतील. तर हो म्हणाले नारायणप्पा आणि गेले त्यांना घ्यायला शास्त्रीबुवांना. शास्त्रीबुवा त्यांच्याबरोबर जेव्हा गाडीतून निघाले तेव्हा थोड्या वेळातच गाडीच्या समोर एक मुलगी धावत पळत क्रॉस करून गेली. नारायणप्पांनी तर ब्रेक मारलाच होता आणि ते तिकडेच थांबले. तर शास्त्रीबुवांनी विचारलं, अरे नारायणप्पा, का थांबलात तुम्ही? चला. ते म्हणाले, नाही, एक मुलगी धावत पळत आली आहे, म्हणजे तिच्या मागून दुसरी मुलगीही येणारच. आणि खरंच दुसरी मुलगी धावत पळत हसत दिसत तशीच पळत सुटली आणि क्रॉस केला तिने. मग नारायणप्पांनी गाडी चालू केली आणि पुढे निघाले. गाव जवळ आलं तसं नारायणप्पांना लक्ष्मणराव दिसले. ते चालतच चालले होते. तर नारायणप्पांनी विचारलं, कुठे चाललात? ते म्हणाले का, अहो मी शहरात चाललो आहे, ही वस्तू घ्यायची आहे. आता आपल्याला इकडे गावी कुठे मिळणार, म्हणून शहरात चाललो. नारायणप्पांनी ऐकलं आणि म्हणाले, कशाला शहरात चाललात? माझ्या घरी पडलेलीच आहे, तुम्ही दुपारी येऊन घेऊन जा. ते लक्ष्मणराव म्हणाले, बरं झालं तुम्ही माझी सोय केली. अगदी देवच पावला, नाहीतर माझा उगाचच शहरात जावं लागलं असतं. आजचा सुट्टीचा दिवस आहे, आराम करीन म्हटलं होतं. रामराम म्हणून ते पुढे निघून गेले. नारायणप्पा शेवटी हळूहळू गाडी पुढे गेली आणि अगदी घराच्या दारासमोर उभी राहिली. तर शास्त्रीबुवा म्हणाले, का तुम्ही घरात गाडी घेऊन नाही गेलात, अगदी गेटकडेच थांबवली? तर नारायणप्पा म्हणाले, आमच्या अंगणात एक झाड आहे आंब्याचं, आणि लहान मुलं त्याच्यावर नेहमीच खेळत असतात, धावपळ करत असतात, गोल गोल फिरत असतात, झाडावर चढलेली असतात. गाडीचा आवाज ऐकला तर हे लोक पटकन खाली उतरतील आणि घरी पळत जातील. पण अगदी घाबरून ती पळायला लागली तर पडू शकतात, झाडावरून पडू शकतात, त्यांना इजा होऊ शकते. म्हणून मी गाडी बाहेरच थांबवली आणि आता ते आरामशीर उतरतील, आपला खेळ करतील आणि मग ज्यावेळी त्यांची इच्छा असेल त्यावेळी जातील, असं म्हणत ते दोघंही घरात गेले. तर नारायण अप्पांनी घर दाखवलं. शास्त्रीबुवा अगदी खुश होते. चहा पाणी घेऊन शास्त्रीबुवा निघाले. तर नारायणप्पांनी विचारलं, आता सांगा, ह्याच्यात काय सुधारणा करायची, कुठे काय माझं चुकलं आहे का? तर शास्त्रीबुवा म्हणाले, तुमच्या घराला किंवा तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम होणार नाही. कारण का माहिती आहे, तुमची नियत अगदी साफ आहे. तुम्ही विचारपूर्वक दुसऱ्यांचा विचार करता आणि तसं वागता. आता बघा, तुम्हाला पटकन एक मुलगी धावत पळत होती तुमच्या गाडीसमोर, तर तुम्ही थांबवलीत. तुम्हाला लक्षात आलं की बाबा त्याच्या मागे दुसरी मुलगी आहे. तुम्ही जर पटकन गाडी चालू ठेवली असती तर दुसऱ्या मुलीचा ॲक्सिडेंट होऊ शकत होता. आता घरी येताना तुम्हाला हे भेटले होते ते राव, तर त्यांना गरज आहे कुठच्या तरी वस्तूची, तर तुम्ही त्यांना म्हणालात, माझ्याकडे पडलेली आहे, तू घेऊन जा. उगाचच शहरात जाण्याची काही गरज नाही माझ्याकडे असताना. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा विचार करता, दुसऱ्यांना मदत करायला नेहमी तत्पर असता. तर आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी मी नोटीस केली, की तुम्ही ती मुलं झाडावरून धावत पळत खाली उतरतील गाडीचा आवाज ऐकून आणि पडतील, इजा होईल, हा विचार तुम्ही पहिलाच केला. म्हणजे तुम्ही सारखे दुसऱ्यांचा विचार करत असतात, दुसऱ्यांची सोय करत असता. तर तुम्हाला कधीच काही कमी होणार नाही, कारण तुम्ही मनापासून करत असता. तुम्हाला करायची गरज नसते, पण तुम्ही करता. तर हे तुम्हाला कधीच काही कमी होणार नाही, सगळं मंगल आणि शुभच होईल. आणि ह्या गोष्टीवरून आपण काय शिकलो? हे शिकलो की आपण इकडे थोडेच दिवस आहोत, टेम्पररी आहोत. भले आपण 50, 60, 100 वर्ष जगू, पण तरी पण एक दिवस निघूनच जायचं आहे. मग ह्या आपल्याला मिळालेल्या जीवनाचा आपण अगदी छान काहीतरी उपयोग केला पाहिजे.
सगळं आपलंच नाही आहे. आपल्या आधी कोणाचं दुसऱ्याचं पण होतं ना आणि आत्ता आपलं झालं आणि आपण गेल्यावर दुसऱ्या कोणाचं होणार आहे. तर जर आपलं काहीच नाही आहे, तर आपण जे करू शकतो लोकांसाठी, कुणाला मदत करू शकतो, कोणाचं चांगलं करू शकतो, तर का नाही करायचं? देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे ना चांगलं करण्याची, मग त्याचा उपयोग करूया आणि लोकांचं चांगलं करूया. स्वतःचं पण त्याच्याबरोबर चांगलंच होईल. तर चला, ही गोष्ट आपल्याला हे शिकून गेली आहे. तर आपण आहे ना, तसं करूयाच. प्रयत्न तर करूया. आता ही आजची गोष्ट तर ही इकडे संपवते मी आणि पुढे परत भेटूया, नवीन गोष्ट करू आणि देव आपल्या सगळ्यांना सुखी समाधानी ठेवो आणि त्यांचा आशीर्वाद सदैव असू दे, हीच देवाचरणी विनंती.